आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईची निवडणूक यंदा रंगतदार होणार यात काही शंका नाहीये। गेल्या 4 दशकांपासून मुंबई महापालिकेवर एक हाती सत्ता असलेल्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे कुटुंबाची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे। मराठीसाठी 20 वर्षांनंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवणार आहेत। दोन्ही भावांसाठी महापालिकेची ही निवडणूक अस्तित्वाची लढाई असणार आहे। राजकीय उभारी घेण्यासाठी मुंबई महापालिका हाच एक आशेचा किरण दोन्ही भावांपुढे सध्या आहे। मनसेची साथ मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंना नेमकी किती फायद्याची ठरणार आहे? मुंबईत मनसेची ताकद नेमकी किती आहे? आकडेवारी नेमकं काय सांगते सगळं जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। जवळपास 3 ते 3.5 वर्षांनंतर मुंबई महापालिकांच्या निवडणुका लागल्यात। 2017ला मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक झाली होती। यावेळेस भाजप आणि शिवसेना राज्यात सत्तेत होते। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते। मुंबई महापालिकेची निवडणूक युतीत असूनही दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध लढवण्याचा निर्णय घेतला होता। 84 जागांवर शिवसेना तर 82 जागांवर भाजपचा विजय झाला होता। फक्त 2 जागा भाजपला शिवसेनेपेक्षा कमी मिळाल्या तरी सुद्धा महापौर पद भाजपने शिवसेनेला दिलं होतं। आता जवळपास 9 वर्षांनंतर पुलाखालून बरंच पाणी गेलंय। राजकारण 360 डिग्रीने बदललंय। शिवसेनेमध्ये पडलेली फूट, ठाकरे बंधूंची युती आणि भाजप शिवसेनेचं एकत्र लढणं यामुळे मुंबईमध्ये कुणाचा करिश्मा दिसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मागच्या सगळ्या महापालिका निवडणुकांचं चित्र बघता मुंबई महापालिकेवर फक्त शिवसेनेचाच करिश्मा याआधी आपल्याला पाहायला मिळालाय। ठाकरे कुटुंबाचा पारंपरिक गड म्हणजे मुंबई असं समीकरणच गेल्या अनेक महापालिका निवडणुकांमध्ये दिसलंय। मुंबईत मनसेची ताकद नेमकी किती आहे हे जाणून घेण्यासाठी मागच्या निवडणुकांमध्ये नेमकं कसं चित्र होतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। महापालिका निवडणुकांआधी थोडं विधानसभा निवडणुकांवर एक नजर टाकूयात। गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला भोपळा सुद्धा फोडता आला नव्हता, तर ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या होत्या। दोन्ही पक्षांच्या मताधिक्यामध्ये मोठी घट झाली होती। मनसेची मुंबईमध्ये नेमकी किती ताकद आहे यावर सुद्धा एक नजर टाकू। 2006ला राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसे या पक्षाची स्थापना केली। यानंतर झालेल्या 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने 5.7% मताधिक्यासह एकूण 13 जागा जिंकल्या। 2009ची 10 पेक्षा अधिक जागा जिंकलेली मनसेची ही पहिली आणि शेवटची निवडणूक ठरली, कारण यानंतर मनसेचा आलेख घसरतच गेला। गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आला नव्हता। आतापर्यंतच्या 3 महापालिका निवडणुकीत मनसेची ताकद नेमकी किती राहिली आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात। मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत म्हणजेच 2007च्या महापालिका निवडणुकीत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले। त्यानंतर झालेल्या 2012च्या निवडणुकीत मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले। त्यानंतर झालेल्या 2017च्या महापालिका निवडणुकीत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले। द इंडियन एक्सप्रेसने या निवडणुकांचं विश्लेषण करताना मनसेच्या कामगिरीचा आढावा घेतलाय। मुंबईत मराठी पट्ट्यांमध्ये मनसेची ताकद जास्त दिसून येते। वरळी, दादर, परळ, भांडूप, माहीम, घाटकोपर, विक्रोळी, दिंडोशी, मालाड या भागांचा यात समावेश आहे। मनसेने 67 प्रभागांमध्ये विजयी उमेदवारांच्या विजयी फरकापेक्षा अधिक मतं मिळवली आहेत। वरळी, माहीम, दादर, जोगेश्वरी, विक्रोळी या भागांमध्ये मनसेने महाविकास आघाडीला मागे टाकलं होतं असं एकूण चित्र आतापर्यंत पाहायला मिळालंय। नुकताच निवडणुका जाहीर होण्याआधी मनसेने 227 प्रभागांचा स्वतंत्र आढावा घेतला होता। यामध्ये 124 प्रभागांमध्ये आपली ताकद चांगली असल्याचं निरीक्षण मनसेने नोंदवलं होतं। या 125 जागांची यादी मनसेकडून तयार करण्यात आली होती। मुंबईत मराठी बहुल भागांमध्ये मनसेची चांगली पकड आहे। मुंबईतील जवळपास 90 प्रभागांमधील निकालांवर परिणाम करणारा पक्ष मनसे ठरू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत युती झाली तर मोठा फायदा उद्धव ठाकरेंना होऊ शकतो असा एकूणच अंदाज आहे। आतापर्यंतच्या राज ठाकरेंच्या एकूण सभा बघितल्या तर त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी असते, पण मतांमध्ये याचं रूपांतर होत नाही असं आतापर्यंत चित्र पाहायला मिळालंय। आता 20 वर्षांनंतर दोन्ही भाऊ मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेत। मराठी माणूस आणि मुंबईचं एक वेगळं नातं आहे। त्याच्यामुळे मराठी माणूस यंदा मनसेला त्याचबरोबर दोन्ही भावांना साथ देतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा। ठाकरे बंधूंना मुंबईतला मराठी माणूस साथ देईल का याबद्दलची तुमची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।